आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू वेळेस सरांना माझ्याजवळ पाठवलंस म्हणून हे संकट टळलं. असाच आमच्या पाठीशी कायम उभा राहा. बापरे, हेअर कट करायला पाहिजे देवांश. कधी वेळ मिळणार आहे माहिती नाही. अरे यार, हे रोज रोजचं झालं ना माझं. कुठे ठेवलं असतं मी हे वॉलेट वॉच, सिरियसली कळत नाही. सईंना पण ना तर विचार. तुमच्यासाठी कॉफी. नाही, ते कॉफी वगैरे नंतर. मला आधी माझं वॉलेट आणि माझी वॉच द्या प्लीज. तुम्ही आधी बस. बसा काय? अहो बसा काय? ही कॉफी घ्या. हा मी ते घेतोय, पण मला प्लीज द्या लवकर. इथे हा. तुम्ही ना नेहमी विसरता. एकाच जागी ठेवलेले असतात, कुठे पळून नाही जा. हॅलो, एक मिनिट. ते पळून नसेल जात तरी मला आयत्या वेळी नाही सापडत ना, मी काय करू? हे काय? थँक्यू सो मच. द्या. हो पण वा, हे इथेच होतं. मस्त. द्या. मी देणार नाही आज. नाही म्हणजे तुम्ही आज ऑफिसला नाही जाणार आहात. काय बोलताय सई? अहो ऑलरेडी उशीर झालाय मला. द्या पटकन. तुम्हाला माहिती नाही किती का. सर, आज मामा आणि आईला मी घरी बोलवणार आहे आणि ज्वेलरी शॉपमधून सेल्समनला पण बोलवणार आहे. तुमच्या वाढदिवसासाठी ते 5 तोळे सोनं घ्यायचं आहे ना, त्याची खरेदी करायची. ओ हे कसं कधी ठरलं? आय मीन अचानक. कधी ठरलं म्हणजे? आता तुमचा वाढदिवस येतोय ना, मग खरेदी करायला नको? नाही सर, पण 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 ऑन अ सिरियस नोट सई, या सगळ्याची काहीच गरज नाही सिरियसली. पण मला आहे ना गरज. आणि भैरवी मॅडमने मला काय चॅलेंज दिलं होतं हे विसरलात का तुम्ही? सई, तुम्ही अजून पण ते सगळं तुमच्या डोक्यात ठेवलंय. कम ऑन, विसरा ते सगळं. आईला सवय आहे रागात कधी कधी असं काहीतरी बोलून जाते ती. आता इतक्या दिवसात तुम्हाला पण कळलं असेल ना तिचा स्वभाव. ती बोलते पण तिच्या मनात काहीच नसतं, आणि यावेळेला पण नसेल. आय एम डॅम शुअर. फॉरगेट इट. नका जास्त विचार करू त्याचा. नाही सर, एक वेळेस तुम्ही विसरू शकाल, पण मी नाही विसरू शकत. आणि तुम्ही म्हणताय तसं कदाचित भैरवी मॅडम आता काहीच नाही बोलणार, पण भविष्यात कधीतरी हा विषय उकरून काढतीलच ना. आणि नेहमीप्रमाणे बोलून दाखवतील की तुला हे चॅलेंज पूर्ण करता आलं नाही, माझ्या मुलासाठी तू काहीच करू शकली नाहीस. माझ्या घरच्यांचा अपमान करतील, आणि हे सगळं मला नाही होऊ द्यायचंय, म्हणून मी सगळं करते. फाईन.